नाशिकच्या येवला तालुक्यातील रायते येथील महिला शेतकरी सरला चव्हाण यांनी आधुनिक शेतीच्या बळावर ड्रॅगन फ्रूटच्या शेतीत यशाची नवी उंची गाठली आहे। 4 एकरांवर फुलवलेल्या या ड्रॅगन फ्रूटच्या बागेतून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत असून त्यांच्या शेतातील माल आता कोलकात्यापासून थेट बांगलादेशपर्यंत पोहोचत आहे। स्वतः शेतात राबत आणि ट्रॅक्टर चालवत सरला चव्हाण यांनी फुलवलेली ही बाग इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। पारंपरिक शेतीला फाटा देत सरला चव्हाण यांनी आधुनिक शेतीची कास धरली आणि ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड सुरू केली। गेल्या 5 ते 6 वर्षांपासून 4 एकर क्षेत्रावर त्या ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन घेत आहेत। सुरुवातीला मोठी गुंतवणूक आणि अनेक आव्हाने होती, मात्र योग्य नियोजन, मेहनत आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी या बागेत चांगले उत्पादन मिळवले। विशेष म्हणजे महिला असून शेतीतील बहुतांश कामे त्या स्वतः सांभाळतात। अगदी ट्रॅक्टर चालवण्यापासून ते बागेच्या व्यवस्थापनापर्यंत त्या स्वतः शेतात राबतात। त्यांच्या मेहनतीला आता मोठे यश मिळाले असून त्यांच्या शेतातील ड्रॅगन फ्रूटला परराज्यात तसेच बांगलादेशातही बाजारपेठ मिळत आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कामाची दखल शासनानेही घेतली असून सरला चव्हाण यांना जिजामाता कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। माझं नाव सरला जगन्नाथ चव्हाण, जिजामाता कृषी भूषण 2024। पोल सिस्टम मध्ये लावलं। 11/6 वरची लागवड आहे। एका पोलला 4 रोपटे आणि ड्रिप सिस्टम आहे सगळं। एकरी टोटल मग रोपांचं ड्रिप वगैरे सगळं लेबर खर्च पकडला तर 4 लाख रुपये येतो। विक्री करायला जागेवर पण आता व्यापारी यायला लागले। जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्हाला नाशिकला फ्रूट मार्केटला आम्ही दिला, काही मॉलला दिला, रिलायन्स वगैरे इकडे, आणि मागणी तेव्हा पण भरपूर होती। सह्याद्रीला पण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मार्केट रेट चांगला होता त्याला, म्हणजे चांगलं म्हणजे आज आहेच तसं इतर पिकांच्या तुलनेमध्ये, पण तेव्हा 200, 250, 300 पर्यंत आम्ही मार्केट रेट घेतली। सुरुवातच तेव्हा आम्ही केली, जेव्हा कोणाच्या डोक्यात नव्हतं तेव्हा सुरुवात केली। आता 5वं संपलं, 6वं चालू आहे। हो, एकरी आम्हाला खर्च म्हणजे 1 लाख रुपये येतो खतांचा वगैरे पकडून, पण उत्पन्न मग आम्हाला म्हणजे 15 टनापर्यंत उत्पन्न निघतं। म्हणजे आतापर्यंत इथून मागचे रेट बाजारभाव जर बघितले तर आम्हाला 15 लाखाच्या आसपास आम्हाला उत्पन्न मिळालेले एकरी, कारण 200, 250 पर्यंत आम्ही मार्केट घेतलेलं आहे। म्हणजे सुरुवातीला 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये, नंतर फक्त खतांचा आणि लेबर थोडंफार म्हणजे निंदणी वगैरे किंवा माल काढायला, आणि काम खूप कमी आहे। कमी पाण्यात येणारं पीक आहे, स्प्रे वगैरे लागत नाही, केमिकल स्प्रे कुठलाही नाही, आणि ऑर्गॅनिक आणि म्हणजे आयुर्वेदिक फ्रुट्स म्हणतो ना, ज्याचे औषधी गुणधर्म त्याच्यात असल्यामुळे मागणी आजही भरपूर आहे त्याला। माल बाहेर आता बांगलादेश पण गेला आता या आठवड्यामध्ये, कलकत्ता, दिल्ली, तेलंगणाला पण इथून जागेवरच मार्केट म्हणजे उचलायला सुरुवात झाली, व्यापारी वाढले भरपूर। तसे पुरस्कार मला कृषीतन वगैरे भेटले भरपूर, पण मला शासनाचा जिजामाता कृषी भूषण 2024 चा मिळाला।